आज विधान परिषदेमध्ये ठाकरे गटाचे आमदार जे सुनील शिंदे आहेत, त्यांनी रॅपिडो बाईक टॅक्सी ज्या इलिगल बाईक टॅक्सी आहेत, मग उद्या ओला असतील, उबेर असतील आणि रॅपिडोच्या बाईक टॅक्सी असतील, याच्यावरती परिवहन मंत्र्यांना किंवा सरकारला प्रश्न विचारला. या बाईक MMR रिझन जो आहे याच्यामध्ये खरंच सुरक्षित आहेत का? इलेक्ट्रिक बाईकची परवानगी असताना पेट्रोलवाल्या बाईक का दिल्या जातात? याच्यावरती स्पष्टीकरण देताना आपले आदरणीय म्हणजे मंत्री आहेत, परिवहन मंत्री प्रतापराव सर नाईक यांनी त्यांचं जे काही एक्सप्लेनेशन होतं, जे तसं वारंवार दिलेलं आहे त्यांनी, आज देखील तेच दिलेलं आहे, की त्यांचा जो परवाना आहे तो बंद केलेला आहे. परमिट जी ऑटोची आहेत ती बंद केलेली आहेत. परंतु बाईक टॅक्सीचा जो परवाना आहे तो तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेला आहे. बहुतेक रॅपिडोवाल्याकडून येणारा माल बंद पडला की काय, की कमी यायला लागला काय, कमिशन कमी झालं की काय, देवालाच माहिती. असं सगळ्या ड्रायव्हर लोकांचं म्हणणं आहे. कारण तात्पुरत्या स्वरूपात म्हणणं म्हणजे नेमकं काय, पेट्रोलवरच्या बाईक परमनंटली बंद झाल्या पाहिजेत. आणि कोणती परवानगी असताना अशा प्रकारच्या बाईक चालवल्या दिल्या जातात? राज्य शासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, खास करून जे परिवहन मंत्री आहेत. अहो, त्या कंपनीवर कडक कारवाई करा ना. ड्रायव्हरला काय, ड्रायव्हर रोज नवीन बाईक घेऊन कंपनीचं जॉईनिंग करून देते ना. तुम्ही ड्रायव्हरती कारवाई करायची सोडून कंपनीवरती कारवाई करा ना. ड्रायव्हरला कशाला दोषी धरता? त्या कंपन्या आहेत, पण कंपन्यावरती तुम्ही कारवाई करणार नाही, कारण तुम्हाला माहित आहे कंपनीवरती कारवाई केली तर आपली आमदानी बंद झाली. त्याच्यामुळे जरा लोकांना कळू द्या, की ज्या प्रायव्हेट गाड्या आहेत, ज्या खास करून पेट्रोलवरती चालणाऱ्या, या सर्वस्वी बंदच झाल्या पाहिजेत. तुमचं जर आहे ना, तुम्हाला बाईक चालवायची ना, टॅक्सी चालवायची ना, बाईक टॅक्सी, तर लिगली करा ना. आणि ऑटोला जो मीटरचा ₹17 पर किलोमीटरचा रेट आहे, हा रेट कंपन्यांनी दिला पाहिजे. ह्या कंपन्या आमच्या प्रतापराव सरनाईक यांना घरगड्यासारखं वागवतायत आणि सरनाईकांचं कोणी ऐकत देखील नाही. म्हणजे थोडक्यात कंपन्यांनी त्यांची किंमत शून्य केलेली आहे आणि परिवहन मंत्री म्हणजे नुसते बोलबच्चन देत आहेत. त्यांना काही अधिकार नाही अशा प्रकारे बोलण्याचा. जय हिंद.